के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आता मी याच्यात चण्याची डाळ आणि तुवरची डाळ 1 ते 1.5 तास मी भिजत ठेवली होती आणि हिला मी पहिले शिजवून घेतली थोडीशी आहे अजून बाकी कसर। आणि हे मी आता डाळ ढोकळी बनवते। अर्धवट शिजली आहे, अर्धी राहिली आहे। आता ह्याच्यात मी फक्त हळद घातली आहे, अजून काही घातली नाही आहे। आणि मी विचार करत होते असं बनवू बघा, असे फुलके पण असे फूल बनवून पण टाकू शकता किंवा मग असे गोल बनवून टाकू शकता। आता हे पोरं बोलतात आपल्याला साधीच पाहिजे आहे, तर मी आता साधीच लाटते आणि साधीच टाकते। आता मी लाटून घेते, जरासं जाडसर लाटायची पोळी, आपल्याला पातळ नाही लाटायची, जरा जाड ठेवायची आहे। माझी मसाल्याची वाटी आहे। आता हे याच्यानं मी अशी काढून घेते, चिरा मारून घेऊ शकता चाकून। पीठ काय पहिले लवून ठेवलं ना, म्हणून जरासं मळून ठेवलं। मळून ठेवलेलं थोडं पातळ झालंय, थोडंसं घट्ट पाहिजे हे पीठ। तर त्याच्यातल्या 2 गोळा मी उरवून ठेवलेल्या। मला डाळ ढोकळी दाखवते तुम्हाला, पहिले पण दाखवली आहे मी। आता आपण याच्यात मीठ घालूया, लागलं तर नंतर घालू शकता। आता कसं चव येणार म्हणून मी मीठ घातले। थोडंसं पाणी कमी आहे, नंतर अजून परत पाणी टाकणार आहे मी, 1 शिट्टी घेणार त्याच्यानंतर, कारण की मग आपल्याला पाणी वाढावं लागणार। एखादी डाळ ढोकळी शिजायसाठी मी मीठ आणि हे टाकलं आहे। आणि मसाला तुम्हाला कुठला मसाला घालायचा आहे तो मसाला घालू शकता। थोडंसं मी धना पावडर टाकते, बस। दोन मिरच्या घातल्या, 2 आहेत का 1? आता हे आपण डाळ ढोकळी याच्यात टाकून देऊया। आता हे टाकून देऊया याच्यात आपण पटापट, चिटकायच्या आधी। आता जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे त्या हिशोबानं पाणी तुम्ही नंतर वाढवायचं, पहिले शिजवून घ्यायचे। मी हे कुकरमध्ये बनवते, नाही तर मी टोपातच बनवते, पण मी म्हटलं आज कुकरमध्ये बनवते। आणि याला फोडणी नंतर घालणार आहे, मी फोडणी वेगळी देणार आहे। आणि टमाटर कधी टाकणार? नंतर फोडणी टाकणार। थोडंसं अजून पाणी टाकते मी, आणि याला आपण शिट्टी लावून घेऊया। लावू झाकण। शिजली। आता याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे। तुम्हाला त्या हिशोबानं पाणी टाका। आता मी गॅस चालू केला आहे। आता आपण एक फोडणी बनवूया याच्यासाठी। जरा तेल जरा जास्त टाकणार आहे, कढीपत्ता नाही आहे, कारण की पाऊस पडतोय तर खाली गेलीच नाही मी, कढीपत्ता भेटलाच नाही मला। आता मस्त कढी आपण तडका देऊया। सगळ्यात पहिले आपण टाकूया लसूण। काळी मिरी पण टाकू शकतो, पण आम्ही साधं बनवते मी। राई टाकूया, जिरं टाकते, मेन राई जिराची फोडणी आहे।
2 मिरच्या टाकते आणि हा टमाटर टाकते. एक तेजपत्ता टाकते. हिंग टाकूया. हिंग का पहिले टाकत नाही, ते जळून जातं ना, म्हणून हिंग नंतर टाकते मी. 2-3 दाणा मेथी दाणा टाकते. हे बघा. हे बघा, मस्त फोडणी झाली आहे आपली. कडकडीची फोडणी झाली आहे छान. आता ही फोडणी आपण याच्यात डाळ ढोकळीमध्ये टाकूया आणि लगेच याच्यावर झाकण ठेवायचे आपल्याला. ठेव झाकण. नाही माझं नाक बनलंय. ही आपली डाळ ढोकळी रेडी झाली आहे बघा. आता याची थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण. मिक्स करूया आणि गरम गरम खा घी टाकून. आता आम्हाला जेवायला टाईम आहे. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी चांगली वाटत असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. थँक्यू.